तर विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंच्या सेनेकडनं राजन साळवी इच्छुक आहेत। पक्षानं संधी न दिल्या किंवा पक्षानं संधी दिल्यास जबाबदारी नक्कीच पार पडेल असं राजन साळवी यांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य असेल असंही त्यांनी सांगितलंय। कोकणातील राजकारणाचा 40 वर्षांचा मला अनुभव असल्याचं राजन साळवी म्हणतात। या मतदारसंघावरनं सध्या महायुतीमध्ये काही मतभेद होण्याची शक्यता आहे, कारण तिकडून अनिकेत तटकरे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे मतभेद हा विषय आमच्याकडे नसतोच। एकदा आमच्या नेत्यांनी आदेश दिला की आदेशाचं पालन करणे आमचं आद्य कर्तव्य राहतं। आदेश आला की आम्ही कामाला लागणार आणि महायुतीचा या ठिकाणी उमेदवार जो असेल त्याला आम्ही निवडून आणणार। भरत गोगावले यांचे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी या जागेसाठी इच्छुक असल्याचं समजतंय। भरत गोगावले माझे मित्र आहेत, ते आता रायगड जिल्ह्याचे नेते आहेत, त्याच्या पलीकडे ते राज्याचे नेते आहेत। त्यामुळे भरत गोगावले असतील, इकडे उदय सामंत असतील, तिकडे निलेश राणे, दीपक केसरकर असतील, ह्या सर्वांच्या एकमताने जो निर्णय होईल तो आम्हाला आदेश म्हणून मान्यच करावा लागेल।